श्री स्वामी समर्थ. चला आज आपण उकडीचे मोदक करणार आहोत. तर हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. हे आपल्या घरचं तांदळाचं पीठ आहे. खिचे करायला आणलेलं राहिलेलं पीठ आहे. तर आधी आपण तांदूळ स्वच्छ धुवून वाळवले होते आणि नंतर मग गिरणीतून दळून आणलेले होते. तर ही एवढं पीठ आहे. तर आपण ही वाटी भरून एक पीठ घेतलेलं आहे आणि आपण इथं अर्धी वाटी पाणी ठेवलेलं आहे गरम करायला आणि त्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊया थोडं. बघा आपलं पाणी उकळलेलं आहे. तर आता आपण ही पीठ ह्यात टाकून घेऊया आणि असे एकजीव करून घेऊया वाफेवरती. ह्याला हो का आपलं पीठ असं झाले. तर आपण आता ह्याला 5 मिनिटं असंच वाफेवरती ठेवून देऊया. तर आता आपण इथं मोदकाचं सारण करून घेऊया. इथं आपण 1 वाटीला कमी खोबरं घेतलेलं आहे किसून वलं आणि इथं गूळ घेतलेला आहे. इथं तूप घेतलेलं आहे आणि आपण इलायचीची पावडर टाकणार आहे. तर आता तूप घालून घेऊया. तर आता आपलं इथं खोबरं घालून घेऊया. तुपामध्ये खालीवर करूया जरा. हो का असं आपलं जरा खरपूस भाजलेलं आहे. गूळ घालून घेऊया आता. आणि हो का ही इलायचीची आणि बडीशेपची पावडर आहे तीही घालून घेऊया आपण. ह्याचा एकजीव करून घेऊया असं, म्हणजे हे बरोबर होईल. बघा हो का आपलं सारण आता असं झालेलं आहे. एकदम छान झालेलं आहे. तर आता आपण ह्याला उतरून गार करायला ठेवू आणि इकडं आपण जी पीठ हे केलेलं आहे ना ह्या ताटामध्ये घेऊन त्याचा एकजीव करू. बघा आता हो का आपलं सारण असं झालंय. तर ह्याला 2 मिनटं झाकून ठेवूया आणि नंतर मग आपण मोदक करायला चालू करूया. आता असं एकजीव करून असं मस्त तिंबून घेतलेलं आहे. हाताला थोडं तूप लावून. तर आता आपण गोळ्या करू आणि लाट्या लाटू. बघा आता आपल्या एवढ्या गोळ्या झालेल्या आहेत आणि आपण आता हो का इथं लाटे घेतलेल्या आहे. त्या बेलण्यानं आपण सगळ्या लाट्या लाटून घेणार आहे. बघा असं लाट्या लाटून घेतल्यात. आता भरून घेऊया. बघा आपले एवढे मोदक झालेले आहेत आणि आपण हो का इथं उकडायसाठी ठेवलेलं आहे. तर आपण ह्याच्यावर खाली पाणी ठेवलेलं आहे गरम व्हायला आणि आता वर मोदक घालून घेऊया. त्या पानाला तेल लावलेलं आहे का तर हे मोदक परत चिटकू नये म्हणून. तर आता आपण ह्याच्यावर सगळे मोदक घालून घेऊया आणि झाकून ठेवूया. हो का असे आपण सगळे उकडीचे मोदक उकडायला ठेवलेले आहेत. तर आता आपण ह्याला 15 मिनटं झाकून ठेवूया. बघा आपले मोदक असे उकडलेले आहेत. तर आता आपण हो का शिजलेत, हाताला काय लागत नाहीत, असे सुट्टे सुट्टे हो का निघतेत. तर आपण आता काढून घेऊया. हो का आता आपले असले झालेले आहेत. एकदम छान झालेले आहेत आणि माझ्या मैत्रिणींनो हो का आतमध्ये पण असे एकदम लुसलुशीत झालेत. हो का आतला पण मसाला हो का एकदम छान झालेला आहे. जर तुम्हाला माझे उकडीचे मोदकचे कशी वाटली डिश तर तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि फॉलो करा. आणि का तर मी ही पहिल्यांदाच केली होती. जरी काही तुम्हाला वेगळं बनवायला येत असेल तरी तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकतात. मी पहिल्यांदा केले म्हणून माझे जरा थोडी चुकलेली आहे. मी नेक्स्ट टाईम नक्की चांगली करेन.